जब भी गया जाना हो तो इन पंडित जी से संपर्क करें। हमारे शहर और देश दुनिया की ताज़ा तरीन खबरों के लिए और लेटेस्ट अपडेटेड न्यूज के लिए हमारे चैनल मेरा उल्लास न्यूज को यूट्यूब पे सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को भी दबाएं। SD ट्रेडर्स होलसेल एंड रिटेल, जहां पर आपको मिलेगा हर डेकोरेशन का सामान। बर्थडे पार्टी हो या हो वेडिंग एनिवर्सरी, हमारे यहाँ सभी तरह के डेकोरेशन के सामान उपलब्ध हैं। अधिक जानकारी के लिए संपर्क करें SD ट्रेडर्स, अमन नेहरू चौक रोड, उल्लासनगर 2। मोबाइल नंबर 8080। उल्लासनगर महानगर पालिका की ओर से आशा दिवस मनाया गया। उल्लासनगर महानगर पालिका की ओर से आयुक्त अजीत शेख के मार्गदर्शन में आशा दिवस मनाया गया। आशा स्वयंसेवकों और समूह प्रमोटरों, जो आम नागरिकों और स्वास्थ्य विभाग के बीच एक महत्वपूर्ण कड़ी है, को आम लोगों को प्रदान की जाने वाली स्वास्थ्य सेवाओं के लिए मनाया गया, ताकि उनकी छुपी हुई प्रतिभा को निखारा जा सके। साथ ही उत्कृष्ट कार्य करने वाली आशा स्वयंसेवकों को प्रथम, द्वितीय एवं तृतीय चेक के रूप में पुरस्कार देकर सम्मानित किया गया। मनपा उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव, मोहिनी धर्म सहित बड़ी संख्या में आशा स्वयंसेवक इस कार्यक्रम में भाग लिया। आज आपण उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीनं आपले आयुक्त श्री अजित शेख साहेब, अतिरिक्त आयुक्त श्री जमील लेगरेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आशा डे, आशा दिन आपण इथे साजरा करत आहोत। आशा हा एक आरोग्य विभागाचा अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे, ज्यांच्याशिवाय आपले जे काही इंडिकेटर्स आरोग्य विभागात निर्धारित केलेले असतात शासनामार्फत, ते पूर्ण होऊ शकत नाहीत। म्हणून त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून आपण वर्षभर केलेल्या कामाची पावती म्हणून आपण आशा डे आज साजरा करतो। आशा डे साजरा करण्याचा उद्देश याच्यामध्ये ज्या आशा वर्कर्स दिलेल्या निर्धारित केलेल्या निर्देशांकानुसार उत्कृष्ट काम करतात, त्यांना आपण प्रथम, द्वितीय आणि तृतीय असं रोख बक्षीस व सन्मान चिन्हाने आपण इथे सन्मानित केलेलं आहे। प्रथम पारितोषिक होतं 25,000 रुपये, द्वितीय होतं 15,000 रुपये आणि तृतीयमध्ये यावेळेला 2 आशा वर्करला विभागून 2,500 रुपयाचा आपण इथं देऊन सन्मान केलेला आहे। त्यांचा धनादेश आपण त्यांना इथं प्रतिनिधी स्वरूपात आपण इथे दिलेला आहे। आणि ह्या आशा वर्कर्स सर्व महत्त्वाच्या कामगिरी पार पाडतात। कुठलेही सर्वे असो, कोणत्याही आपत्कालीन व्यवस्था जर असेल तर आपण सर्वप्रथम आशा वर्कर्सला आपण कार्यक्षेत्रामध्ये पाठवतो। रुटीन इम्युनायझेशन असो, कोरोना काळात असो, किंवा आता आपलं पल्स पोलिओ अभियान असो, किंवा इतर कुठलेही TB सारखे संसर्गजन्य आजार असतील, याचं सर्वे करणे, त्याचा डेटा आणणे आणि आरोग्य केंद्राला उपलब्ध करून देणे आणि ते नियोजन करून सर्व आशा वर्कर्स हा मोठा पाया आहे आरोग्य विभागाचा। आणि आशा वर्कर्सला शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आर्थिक तरतुदीतून आपण आज पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे। तसेच त्यांना पारितोषिक पण दिलेलं आहे आणि आता आशा वर्कर्सतर्फे एक छोटासा सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा त्यांच्या सन्मानार्थ इथं आयोजित केलेला आहे। या सर्व विजेता आशा वर्कर्सला उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने मी खूप खूप अभिनंदन करतो व पुढील वर्षीसुद्धा असे अनेक आशा वर्कर्स उत्कृष्ट कार्य करून उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा सन्मान वाढवावा असे मी त्यांना आवाहन करतो। धन्यवाद। हमारे शहर और देश दुनिया की ताज़ा तरीन खबरों के लिए और लेटेस्ट अपडेटेड न्यूज के लिए हमारे चैनल मेरा उल्लास न्यूज को यूट्यूब पे सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को भी दबाएं।